गौतमीच्या या शिवजन्मभूमीमध्ये पुन्हा एकदा मला वाटतं 4थ्या ते 5व्यांदा गौतमी या ठिकाणी येते आणि जवळच असलेल्या नारायणगावच्या कलाभूमीमध्ये किंवा तमाशा पंढरीमध्ये आपण म्हणजे जवळच आलात त्याबद्दल तुमचं प्रथमतः स्वागत करतो। मागच्या वेळेस तुम्ही आला होता त्यावेळेस पूर्ण शिवनेरी गडावर गेला होता, त्यानंतर तुम्हाला एक चांगली ऊर्जा मिळाली, त्याबद्दल काय सांगाल? खूप छान वाटलं। मी नेहमी बोलते, नेहमी सगळे वैतागलेच असणार माझ्या बोलण्याला, काही विषय नाही, पण प्रेम जे मिळतं मला प्रेक्षकांचं, महिलांचं, आज महिला दिवसाचा जे कार्यक्रम होता खरंच खूप छान होतं। जे एवढ्या प्रचंड महिला आल्या आणि जे प्रेम दिलं खरंच खूप छान वाटलं आणि मला नेहमी छान वाटतं। मी ह्या क्षेत्रात आले, इकडे आले जुन्नर भागात की मला खूप छान वाटलं। त्यानंतर एक वेगळी एनर्जी तुमची जाणवली, आज तुम्ही खूप उत्साहित होता, काय कारण काय? महिला कारण होतं। सुरुवातीचे माझे जे कार्यक्रम झाले त्यावेळेस जेंट्स वर्गांचा खूप प्रतिसाद मिळाला आणि आता जेंट्स आहेच पण महिला वर्गांचा जास्ती प्रतिसाद मिळतोय प्रत्येक कार्यक्रमाला आणि आज महिला दिन होता म्हणून महिलांचा खूप छान प्रेम मिळालं। जवळच आहे नारायणगाव, त्या तमाशा मंडळीमध्ये विठाबाईंचं नाव आदराने घेतलं जातं। त्यांची कन्या संध्या माने सोलापूरकर, त्यांचं नुकतंच निधन झालं, त्याबद्दल तुमच्या काय भावना? मी श्रद्धांजली वाहते त्यांना आणि विठाबाई ह्या खूप मोठ्या कलाकार होत्या म्हणून त्यांचा नेहमी मान सन्मान नेहमी असणार आहे, नेहमी आणि कायम, आणि त्यांचा आदर्श आम्ही नेहमी घेतो आणि नेहमी घेत राहतो। बरेचसे कलाकार आता तुम्हाला सोडून गेले, ते वेगवेगळ्या व्यासपीठावर गेलेत, तेही त्या पद्धतीने नाव कमवत आहेत, त्याच्याबद्दल काय? छान वाटतं, जो तो आपल्या परीने करतो, वागतो, आपण त्या बाबतीत काही बोलू शकत नाही। येतात, कार्यक्रम करता, जाता, माझं तसं काही नाहीये, माझं व्यवस्थित आहे। मला महिलांचं, प्रेक्षकांचं जे प्रेम मिळतंय मी ते बघते जास्ती करून आणि ते मला खूप महत्वाचं आहे, कारण की आज मी त्यांच्यामुळे इथपर्यंत आहे म्हणून मी त्याला जास्ती महत्व देते की आज मला काय मिळतंय प्रेक्षकांकडनं, मी त्याच्याकडे जास्ती लक्ष देते। काही चित्रपट केले, काही गाणी आली, अल्बम आले, वेगवेगळ्या याच्यात तुला एक चांगल्या उंची मिळतीये आणि तुझे चाहते वर्ग सुद्धा वाढतायत, कारण इंस्टाला वगैरे सोशल मीडियाला आपण पाहतोय, त्याबद्दल काय सांगाल आणि आगामी चित्रपट किंवा गाण्यांविषयी काय आहे? बरंच काही आहे। मी आता मूवीचे सॉन्ग केलेत, आयटम सॉन्ग केलेत किंवा म्हणजे बरेच सॉन्ग आहेत। तुम्हाला नवीन नवीन काहीतरी मस्त छान छान गाणी मिळणार आहेत आणि तुम्ही उत्साहाने बघणार हे तर मला माहितीच आहे, जसं प्रेम देतात। आणि बरेच टीव्ही चॅनलचे पण जे आपल्याला कार्यक्रम येत आहेत मी तेही करतेय आणि खरंच खूप छान वाटतंय की स्टेजवर जे मी होते आणि मला इकडं जे मला एक वेगळा प्रतिसाद मिळाला ते खूप छान झालं आणि मला खरंच हे सगळं तुमच्यामुळे मिळालं, म्हणून तुमचं मनापासून आपण सर्व प्रेक्षक वर्गांचं। छोट्या वहिनीवर अर्थात जीवर तुम्ही खूप जास्त आहे, तुमचा कार्यक्रम सुद्धा चांगला गाजला, त्याबद्दल काय सांगाल? खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी। मी कधी विचार केला नव्हता ह्या कुठल्या गोष्टींचा की माझ्यासोबत असं काहीतरी घडेल किंवा काहीतरी होईल पुढं, कोणीही नाही विचार करत, मीही नाही केला आणि हे अचानक झालं सगळं आणि खरंच खूप छान झालं आणि मला म्हणजे सांगता येणार नाही की अचानक मला फोन येऊन मी जो खुश झाले आम्हाला त्यांनी आणि ते सगळे जे चॅनलवाले आहेत पूर्ण टीम खरंच खूप छान होती आणि त्यांनी मला समजून घेतलं का तर मी नवीन होते म्हणून छान वाटलं मला। नेहमीचा आणि प्रत्येक तुमच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न, गौतमी लग्न कधी करणार? नाही, अजून तर काही डोक्यात नाहीये, तोच प्रश्न आहे। मी आहे ठरवलं की नक्की सांगेल। नक्कीच। या तुम्ही शिवजन्मभूमीमध्ये आलात, कलापंढरीमध्ये आलात, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आहेच आहे, परंतु जाता एक विचारतो, तुमची काय अजून ॲम्बिशन्स आहेत? म्हणजे तुम्हाला अजून काय व्हायचंय, कोणतं टार्गेट आहे तुमच्या समोर की मला या पदावर जायचंय किंवा मला ती उंची गाठायची? माझ्या डोक्यात खूप काही आहे की पुढे जाऊन जर मी काय करू शकते ह्या गोष्टीचा मी बराच विचार केलाय। मी ते सांगू शकत नाही, पण एक छोटीशी आहे अजून त्यापेक्षा जास्ती की डान्स क्लास माझ्या डोक्यात आहे की मी सुरू करायचा आणि ज्यांना अकॅडमी, डान्स अकॅडमी, आणि ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी त्यांना डान्स शिकवायचं हे माझं चाललंय आणि हे मी पुढे नक्की करणार। आणि अजून आहे चित्रपट, मराठी चित्रपट आहेत तर तुम्ही बघताच आहात।
धन्यवाद. या होत्या आघाडीच्या नृत्यांगना गौतमी पाटील आणि नेहमीच त्या आपल्याशी हसत हसत बोलत असतात आणि त्यांच्या या कार्याला आपण शुभेच्छा देत असतो. नक्कीच शिवजन्मभूमीमध्ये आल्यानंतर इकडची ऊर्जा घेऊन नक्कीच कलाकार किंवा कोणताही माणूस हा मोठा झाल्याशिवाय राहत नाही. कॅमेरामन नीरज सह मी किरण वासगे, आपला आवाज जुन्नर.